शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज सर्वात महत्त्वाचा दिवस शेतकऱ्यांसाठी वेळ अमावस्या येळवस. हा मराठवाडा आणि मराठवाड्याच्या लगतचे जेवढे क्षेत्र आहेत किंवा तालुके आहेत, जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाडा हे रिजन आहे, याच्यामध्ये हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, नांदेड हे 4-5 जे जिल्हे आहेत, हे मोठ्या उत्सवात हा सण साजरा करतात. याचं आज आपण महत्त्व बघू शकतो. आपण हे जे पांडव दिसतात, हे पांडव आपण दिवाळीच्या पाडव्यामध्ये, जसं की आपण शेतकरी हा पूर्णतः श्रद्धेवरती किंवा एक विश्वास असतो, समाधान असतो, त्याच्यावरती आपण जो विश्वास ठेवतो की एवढं आपण पीक पेरतोय की ते जुगार लावल्यासारखं आहे, परंतु येईल का नाही याची खात्री कुठलीच नसते. त्याच्यामध्ये आपण हे पांडव दीपावली पाडव्यानिमित्त आपण इथं ते असं मांडत असतो प्रत्येकाच्या शेतामध्ये. त्यांची आज वेळामुषा येळवस हा सण जो साजरा करतो, त्या दिवशी पूजा केली जाते. खरीप आणि रब्बी हे दोन सीझन असतात आपल्यामध्ये. खरीपमध्ये जे आपण पेरणी करतो, खरीपाची पेरणी झाल्याच्या नंतर रब्बीची पेरणी येते. खरीपाच्या पेरणीच्या नंतर 7व्या अमावस्याला येणारा हा वेळ अमावस्या सण. म्हणजे जसं की अमावस्येच्या दिवशी काय करतो आपण, हे पांडव पुंजतो याच्यासाठी की बाबा आपण जसं महालक्ष्मीचं पूजन मोठ्या जल्लोषात करतो, म्हणजे घरामध्ये समजा दिवाळी असेल किंवा लक्ष्मी असेल, गणपती असेल, त्यांचं ज्या पद्धतीनं आपण पूजन करतो त्याच पद्धतीनं आज आपण पांडव पुंजतो. तेवढंच महत्त्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, भारत संस्कृतीमध्ये, मराठवाडा संस्कृतीमध्ये पांडव पूजनचं आपल्याला म्हणजे महत्त्व आहे किंवा तेवढी श्रद्धा आमच्या शेतकरी बांधवाकडून जोपासली जाते. जसं की आपल्याला म्हणजे पहिल्यापासून शिकवण्यात आलेलं आहे की अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत गरजा आहेत माणसाला म्हणजे जगण्यासाठी. परंतु आजपर्यंत कुठल्याही दिवशी शेतकरी दिवस आहे, आज वेळ अमावस्या आहे, माझं तर म्हणणं असं आहे की वेळ अमावस्या हा आंतरराष्ट्रीय दिवस किंवा महाराष्ट्रातच नव्हे तर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यानं याची दखल घेऊन हा सण साजरा करायला पाहिजे. म्हणजे जसं की शासकीय दिवस डॉक्टर डे, इंजिनियर डे, चॉकलेट डे, मदर्स डे हे जे डे मानले जातात, तसं वेळ अमावस्या म्हणजे खरीपाच्या नंतर 7व्या अमावस्याला येणारा हा सण एवढा उत्साहात साजरा व्हायला पाहिजे की आपण ज्या शेतीवरती जगतो, ज्या मातीमध्ये जगतो, ज्या मातीच्या भरोश्यावर आपण उदरनिर्वाह करतो, जसं की आपण एक अन्न म्हणतो, अन्न याच्यामधून निघतं. वस्त्र जे म्हणतो आपण, कॉटन जे आपण पिकवतो, शेतकरी कापूस पिकवतो, त्या पद्धतीनं आपल्याला वस्त्र पण मिळतं. आणि निवारा म्हणजे जसं की आपल्या जुन्या पद्धतीनं कौलारू पद्धतीनं आपलं म्हणजे घर बांधत होतो किंवा पाचट असेल, लाकड असतील, याच्या बांधणीपासून जो कोटा बनवत होतो, हे लुप्त पावत झालेल्या संस्कृतीमध्ये आपण मोडत झालेलं आहे. आपण कसं आधुनिकीकरण किंवा यांत्रिकीकरण याच्यामध्ये शेतकरी हा पूर्णतः काम करतोय, म्हणजे त्यांची चुकी नाही की बाबा मजूर मिळत नाही, या सगळ्या गोष्टी, तो विषय वेगळा राहिला. पण आज वेळामुषाच्या निमित्तानं किंवा येळवस या सणानिमित्तानं मी एकच असं माझं म्हणणं आहे की बाबा हा सण प्रत्येकानं उत्साहानं का साजरा करायचा, की याच्यावरती आपण उदरनिर्वाह करतो. म्हणजे आपली फॅमिली असेल किंवा आपण स्वतः असेल, आपण खातो काय, आपण राहतो कसं, आपण राहतो कुठल्या ठिकाणी, ह्या गोष्टी सर्व आपण एक ऑब्झर्व करायला पाहिजेत. ह्या सणासाठी नक्कीच गव्हर्नमेंटनं आपल्या कमीत कमी मराठवाडा तर आहेच, परंतु महाराष्ट्रामध्ये पण सुट्टी जाहीर करून हा सण साजरा करण्यासाठी, आपण जो म्हणतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे किंवा त्याच्या भरोश्यावरतीच आपलं म्हणजे पूर्ण अस्तित्व आहे किंवा जीवन आहे, जे काय आपण खातो पितो त्याच्यावरती जगतो, त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला प्रोत्साहन म्हणून प्रत्येक म्हणजे ऑफिस कर्मचारी असतील किंवा उद्योजक असतील, जे आज आपण जर बघितलं तर बाजारपेठ पूर्ण ओस पडलेला आहे. तालुका ठिकाणी असेल, जिल्हा ठिकाणी असेल किंवा कुठलेही शासकीय ऑफिस असेल, तिथं कुठलाही माणूस येत नाही. किंवा माझी शेती आहे, मी जरी दररोज शेती करत असेल तरी आजचा सण हा उत्साहात म्हणजे काय असतं बाबा, आज काम हे निवांत ठेवलं जातं. आणि आज पांडवाची पूजा केली जाते कशासाठी, की आज पांडवाची पूजा करून इथून पुढचं म्हणजे जे पिकाचं संरक्षण असेल किंवा इथून पुढं म्हणजे मला चांगलं पीक व्हावं, हे शेतकरी एक मनोभावनेनं प्रार्थनेनं त्यांच्यावरती सोपवण्यासाठी हा सण आज केला जातो. या सणाचं महत्त्व असं आहे की बाबा शहरातील लोक काय करतात की स्टेटस ठेवतात, आज वेळ अमावस्या आहे, आज इकडे गेलो ते. एक दिवस येणं आणि दररोज दररोज शेतात काम करणं याच्यामध्ये भरपूर फरक आहे. मी एक स्वतः सुद्धा शेतकरीच आहे, परंतु या सणाचं महत्त्व
शेतकरी जेवढा जाणतो आपण, म्हणजे काय होतं, फोटो रीलसाठी म्हणजे बाहेरून लोक येतात, शूटिंग करतात, जातात, ह्या गोष्टी होत राहतात, म्हणजे त्यांचं पण लाईफस्टाईल आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी प्रत्येकासाठी डे दिलेला आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी कुठलाही डे नाही. परंतु हा आम्ही मराठवाड्यातील शेतकरी मिळून हा सण एवढ्या उत्साहात साजरा करतो की पूर्ण हा कुटुंब एक सोबत येतो. म्हणजे जसं की आपण फंक्शन वगैरे असेल, घरामध्ये लग्न कार्य असेल किंवा वास्तुपूजा असेल, कुठलंही फंक्शन असेल, त्याच्यामध्ये जसं आपण एकत्र येतो, तसं आज आम्ही शेतकरी सगळे एक सोबत येऊन वनभोजन काय असतं, म्हणजे घरातूनच बनवून आणतो. अशी प्रथा नाही की बाबा शेतामध्येच बनवायला पाहिजे, घरामधूनच भोजन बनवून आणून त्याच्यामध्ये शेतामध्ये त्याचा आस्वाद घेतो. म्हणजे स्वीट असेल किंवा कुठलेही जे रानभाजी असतील किंवा जे आपण पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीनं जे आजी आजोबापासून आलेलं आहे, त्यांच्यापासून जे आलेलं आहे ते त्यांचं आपण काय करतो की भोजन करतो. मग याच्यामध्ये काय होतं की स्पेशालिटी काय असते बाबा आजची, जसं की बाबा चॉकलेट डेला चॉकलेट असतं किंवा म्हणजे प्रत्येक इतर डेला कुठली ना कुठली स्पेशालिटी असते. परंतु आज सगळ्यात महत्त्वाचा विषय हा जो आहे तो आंबील. आंबील हा जो पदार्थ आहे तो एरवी कधीही बनवत नाहीत आपण. हे काय होतं की वेळामोश असते त्या दिवशी आंबील, म्हणजे प्रत्येक जण, आता किती वैर असेल, दुश्मनी असेल शेतकऱ्यामध्ये, शेजारी असतील कुणीही असेल, पण आज आवर्जून म्हणतात की बाबा आमच्या शेतामध्ये यात, म्हणजे आंबील प्यायलं तर यात. म्हणजे भोजनसाठी जर आपण आग्रह केला तर प्रत्येकाच्या शेतात जाणं शक्य नाही. आंबील पिणं हा एवढा मानाचा विषय मानला जातो मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी. बाबा तो माझ्याकडे आला, आंबील पिला, म्हणजे याचं महत्त्व नक्की का वाटतं की बाबा असं आपण जनरली कोणाच्या शेतामध्ये जाणं किंवा काम असेल तर जातो, परंतु आज निवांत प्रत्येक शेतकरी हा निवांत आहे, पूर्णतः काम थांबवलेलं आहे. आज आपण काय करतो, गहू असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल, यांचे जे कणीस असतात किंवा हरभराचे जे घाटे असतात, आपल्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याची पूजा करून आज आपण जे पांडव घातलेले आहेत त्यांची पण पूजा, म्हणजे जसं महालक्ष्मीची करतो तसं त्याच पद्धतीने आज पूजा करून त्यांच्यावरती सोपवतो की बाबा इथून पुढं आमचं जे पीक आहे ते चांगल्या पद्धतीत येऊ दे, किंवा मी जे ह्याच्यामध्ये खर्च करतोय, मी काबाड कष्ट करतोय, मी असेल, बैल असतील किंवा ट्रॅक्टर यांत्रिकीकरण करतोय, तर त्याच्यामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीनं आमचे म्हणजे उत्पादन निघू देत, शेतकऱ्यांना म्हणजे संकटातून सावरू देत. हे बाकी विषय म्हणजे की बाबा आजचं महत्त्व हे प्रत्येक पिढीला, म्हणजे आता समजा माझी पिढी आहे, मी माझ्या पुढच्या पिढीला सांगू शकतोय. परंतु हळूहळू लोप चाललेली जी संस्कृती आहे शेतामधली, बाबा शेतामध्ये येणं, वनभोजन करणं, हे एक आनंद, म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीत आज काय आजच्या कंडिशनला की शांत झोप येणे हे सगळ्यात मोठा आनंद झालेला आहे. म्हणजे प्रत्येक जण धावपळीच्या जीवनामध्ये, म्हणजे पैशाच्या पाठीमागे लागलेला असेल किंवा कुठल्याही इतर गोष्टीच्या पाठीमागे, मला करिअर करायचंय, मला भविष्य करायचंय, मला मोठा बिझनेस एक्सपांड करायचा, परंतु संध्याकाळी शांत झोप येणं हा सगळ्यात मोठा एक आपल्याला एक गुण आला पाहिजे. किंवा असं नाही पाहिजे की बाबा रात्रभर मी विचार करतोय, एखादी गोष्ट मी करतोय. परंतु शेती हा असा व्यवसाय की शेतकरी ते नाही परवडली तरीही शेतकरी कधीही शेती सोडत नाही. जसं की आज आपण हे बघतोय, एवढा म्हणजे आज ओला दुष्काळ झाला होता तरी पण आज शेतामध्ये प्रत्येक पिकाला पाणी देण्याची गरज आहे. हे माझ्या शेतामधला हे पावटा हे पीक आहे, म्हणजे जसं आपण राजमा म्हणतो, राजम्याचं पीक आहे, हे आपण बघू शकताय अशा पद्धतीनं आलेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की बाबा जसं जसं म्हणजे मार्केट बदलतंय किंवा भाव बदलतात सगळ्या गोष्टी, म्हणजे की हरभऱ्याचं जर मार्केट वाढत असेल, हरभरा पेरवत म्हणजे राजमा जर मार्केट वाढत असेल, आपण अभ्यास करायला हवा की बाबा माझ्या जवळच काय चाललं हे बघायला नाही पाहिजे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये केळीचं उत्पादन आपल्या मराठवाड्यामध्ये चांगल्या पद्धतीनं होईल, केळी पण लावायला पाहिजे. केळीचं लावल्याच्या नंतर म्हणजे त्याचा पिरियड कसा असतो, मी केळी लावणार आहे म्हणजे एखाद्या अनुभवी शेतकऱ्याकडून जर त्याचं गायडन्स घेतलं किंवा यूट्यूबच्या माध्यमातून कुठल्याही माध्यमातून जर आपण त्याचं गायडन्स घेतलं तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. ह्या राजमा पीक हे 1.5 एकर म्हणजे आंतरपीक हे पेरूमध्ये केलेलं आहे. तसं आपणही करू शकता की माझं दुप्पट उत्पन्न काही हे पेरू पण येणार आहेत आणि राजमा पण येणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये नाही परवडलं तर हे पण करू शकतो. शेतकरी बांधवांना आज जास्त म्हणजे बोलण्यामध्ये फक्त आज वेळामोशा सण का साजरा केला जातो, कुठं कुठं केला जातो आणि कशासाठी केला जातो आणि याचं समाधान काय हे फक्त एक जे डेली रुटीनमध्ये शेती करतात तेच जाणू शकतात. आपल्याला नक्की हे आवडेल की बाबा आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे कुठंतरी एक असं निवांत वातावरणामध्ये, म्हणजे जसं आपण हॉटेलच्या लाईनमध्ये काय बघतो, चुलीवरची भाकरी मिळेल, घरगुती पद्धतीनं मिळेल, त्याच पद्धतीनं आपण शेतामध्ये काय पिकतं हे जर पुढच्या पिढीला नाही कळालं
पूर्ण गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत, ऑनलाईन मिळतं आपल्याला खायला. परंतु शेतामध्ये कसं पिकतं, काय पिकतं, जे आपलं वेस्ट फूड होतं त्याच्याबद्दल आपण नक्कीच जागरूकता आणायला पाहिजे. आणि वेळ अमावस्या, येळवस हा सण प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक खेड्यागावामध्ये, प्रत्येक सिटीमध्ये हा सण साजरा करायला पाहिजे. कुणाचा ना कुणाचा मित्र, समजा माझ्याकडे जमीन नसेल तर माझा मित्र तरी शेतकरी असतो, त्याच्या तिथे जाऊन आपण नक्कीच शेतकऱ्याच्या व्यथा पण जाणून घेऊ शकतो. आणि पीक कुठल्या पद्धतीने येतं, किंवा आपण ते वेस्ट करायला पाहिजे का, किंवा त्यासाठी कष्ट किती लागतं, ह्या गोष्टी सर्व जाणून घेण्याचा आज मी तर मानतो खरंच आंतरराष्ट्रीय वेळ अमावस्या हा सण मी माझ्या स्वतःसाठी किंवा माझ्या शेतकरी बांधवांसाठी मानतो. एवढं बोलून थांबतो. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.